शौनक, तुम्ही कुठे आहात? मला प्लीज येऊन भेटू शकाल? खूप अर्जंट आहे. मंजू, शौनक तुम्ही कुठे आहात? मला प्लीज येऊन भेटू शकाल का? खूप अर्जंट आहे. मंजू ना शौनकचा पिच्छा पुरवते अगदी. हिला दाखवतेच देव्यानी काय चीज येते. मंजू, उद्या माझं लग्न होणारे देव्यानीशी. यापुढे मला कधीही मेसेज करू नकोस. मंजू, उद्या माझं लग्न होणार आहे देवयानीशी. यापुढे मला कधी मेसेज करू नकोस. आणि ते सुमनताईने सांगितलं की त्या पंकजची पॅन्टच फाटली होती. काय सांगते? काय पण काय बोलतेस ग? म्हणजे काय झालं ग? म्हणजे अगं काय विचारतेय मी? आज का दिसतेस? काही नाही. बघितलं मम्मी, हिच्यासाठी मी एवढं भारीतलं लग्न सोडून आली. मला हाय पण नाही केला अख्खीने. जाऊ दे, मी तर जीजूंचीच वाट बघते. केव्हा येतील ते? गप्प बसते का ग जरा? संगे, तिच्या चेहऱ्यावरूनच वाटतंय काहीतरी बिनसलंय. तू आज जा आणि तिला विचार बरं काय झालंय ते. पाऊट कर पाऊट. अनहिता, कशाला आलीस इथे? आमचा फोटो खराब केलास तू. मम्मा, मला भूक लागली आहे. मग मी काय करू? अना, तू अजून झोपली का नाहीयेस? अरे मला भूक लागली आहे म्हणून मला झोपच येत नाहीये. असं झालं? बर, एक काम कर, सुमनताई आहे ना, तिच्याकडे जा आणि तिला माग खायला. ती देईल तुला. हा, मम्मा बिझी की नाही? चलो चलो, गुड गर्ल. सगळं ना त्या मंजूमुळे होतंय. नेमकं तिचं उद्याच लग्न आहे म्हणून ती अंजू गेली आहे सुट्टीवर. आता आपल्या घरात लग्न असताना ही सगळी कामं मी करायची आहेत का? इट्स ओके मोनिका, तू नको त्रास करून घे. मी देतो अनाहिताला जेवण. ये बेबी इकडे. थँक्यू सोनल. शौनक काका, तुम्हाला प्रॉमिस केलं होतंस की तू मंजूताईला परत या घरी घेऊन येणार. मग ती कधी येणार आहे? ती नाही येणार कधीच. का? तिने तुझ्याशी कट्टी घेतली आहे. मग तू तिच्याशी पट्टी कर, पण तू तिला प्लीज घेऊन ये ना या घरी. तुला भूक लागली ना? चल. म्हणजे कुणाशी बोलत असतेस ग रात्रीची? शौनक साहेबांचा मेसेज आहे ना? म्हणजे काय विचारते मी? काय ते खरं खरं सांग.
शौनक साहेब घरी आले होते ना, तेव्हाच माझ्या मनात पाल चुकली होती. शौनक घरी आले होते? कधी आले होते ते काय म्हणाले? का ग तुला काय ग त्याच? म्हणजे लग्नाच्या आदल्या दिवशी त्यांचं तुझ्याकडे काय ग काम आहे? म्हणजे मला असली थेरच चालणार नाही, तुला सांगून ठेवते. आणि उद्या लग्न आहे ना त्यांचं, मग त्यांना म्हणावं त्यांच्या बायकोला मेसेज करा म्हणून. आणि काय ग म्हणजे कुमारचा तरी विचार करायचा होतास काहीतरी. मी कुमारचे लग्न नाही करणार. काहीही झालं तर, काहीही झालं तर, काहीही झालं तर, काहीही झालं तर, काय बोलतेस तू? काय झालं? काय झालं सांग ना. इथंच थांब, बाहेर येऊ नकोस. आलेच मी. जीजू तर एकदम बाडच आहेत. काय तर घोडा बिडा बोलत असतात आणि त्या दिवशी मध्ये अक्कीला कालंदी काय झालं ग? नाही काय नाही. फुकटच का होते माझ्यावरती नेहमी. हे घे, हे कपडे बदलून घे आधी. आणि हे बघ, ह्याच्याबद्दल कुणाला पण काय पण सांगायची गरज नाहीये, समजलं का? आई अगं पण तुलाच खोडे बाद घालायची. तुझं शिक्षण मिळवायला जातेस त्याच्या पुढे म्हणून. आई अगं तुला कळतंय का त्याने काय केलंय? यातही तुला माझी चूक दिसतेय. हळू बोल. अगं तसं नाही म्हणत आहे मी. अगं म्हणजे पुरुष माणूस आहे तो, फिरतं डोकं कधी कधी. आपणच पडतं घ्यायला पाहिजे. आई अगं लग्न नाही झालंय अजून आणि हा असं वागतोय. उद्या लग्नानंतर काय करेल? अगं म्हणजे तू त्याला खुश नाही केलंस तर असंच वागणार तो. हे बघ म्हणजे नवऱ्याला नाही म्हणायचं नसतं, मग त्यांचं टाळकं ठिकाणावर राहतं. मला नाही जमणार आहे. नाही जमणार? अगं लग्न मोडायची भाषा करू नकोस, म्हणजे लोक हसतील आपल्याला. आणि तुझ्या पाठीवर अंजी आहे, तिचा तर काय विचार कर. आई अगं तू तरी समजून घे ना मला. मला नाही करायचंय लग्न त्याच्याशी. म्हणजे वाद घालू नकोस माझ्याशी. हे बघ म्हणजे हे लग्न जर तू केलं नाहीस ना, तर ह्या घराची दारं तुझ्या घरात कायमची बंद झाली. आई अगं अरे वा, काय सुंदर दिसतेस. आपल्या लग्नात दिसलीस तशी. काहीतरी चला मंडळी आहे तिकडे. चला. बेबी तू पण माझं कौतुक कर ना. हो केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. शी बाबा, तुला ना माझं काही कौतुकच नाहीये प्रणव. मी कसला विचार करतोस एवढा? हाच ग शौनकचा. शौनकचं काय? चल इकडे जाऊ.
गुरुजी येतील आता, सो बघायला आले होते तू तयार झालायस की नाही ते. होतो तयार. आणि मनाने दादू, मनाने तयार आहेस तू देवेनीशी लग्न करायला? अजून काय पर्याय आहे माझ्याकडे? का? मंजू कुमारशी लग्न करते म्हणून? नाही. पण नैना, देवेनी स्टेबल नाहीये. तिने स्वतःला मारायची धमकी दिली आणि तिने खरंच काही असं केलं तर? ती व्यक्ती मला कितीही नकोशी असली तरी माणसाचा जीव महत्वाचा असतो ना. दादू यार, माझ्या मनातलं तुझ्याबद्दलचं रिस्पेक्ट प्रत्येक वेळेस वाढतच जातो माहितीये. पण दादू एक सांगू, देवेनी जर खरंच हर्ट झाली असती ना तर तुझं आणि मंजूचं कळल्या बरोबरच तिने काहीतरी करण्याचा प्रयत्न केला असता. बट नो, शी इज प्लेइंग अ माइंड गेम विथ यू. तिचं खरंच प्रेम असतं ना तुझ्यावर तर तिने अशा धमक्या दिल्या नसत्या तुला. दादू माझा ऐक, अजूनही वेळ नाही गेली आहे ना. मी तयार होतो. दिसते की नाही मी सगळ्यात सुंदर मुलगी? चल. बास झालं ग अंजे, मला नाही आवडत हे सगळं. अगं अक्के, आज तुझं लग्न आहे, तू एकदम टॉप क्लास दिसायला पाहिजे की नाही? जीजू तुझ्याकडे बघतच राहायला पाहिजेत बघ. अक्की, लय लकी आहेस तू, तुला एवढा रोमॅन्टिक नवरा भेटलाय. अगं रडतेस काय? ए रडू नको रडू नको, मेकअप खराब होईल ना तुझा. आणि रडायची काय गरज नाही. हस बघू, एवढा भारी नवरा मिळालाय तुला आणि तू काय फार लांब नाही जाणार आहेस, इकडेच आहेस की. थांब आलेच. माझं तुमच्यावर प्रेम नाहीये, कधीच नव्हतं. ते सगळं फक्त एक नाटक होतं. मला तुमच्याशी लग्न करायचं नाहीये. हे सगळं मी फक्त देशमुखांचा बदला घेण्यासाठी केलंय. मला दाखवून द्यायचं होतं की एक नोकर असून मी काय करू शकते, म्हणून मी फक्त तुमचा वापर केला. मला शौनक आवडायचे आणि त्यांचंही प्रेम होतं माझ्या. तुला दाखवत काय करू शकतो. कुमार, कुमार, क्षणाचा लय मा झालाय का तुला? कुमार प्लीज सोड. शौनक, किती छान दिसतोयस तू. चालत येत होतास ना तर अगदी राजबिंडा दिसत होतास. खरंच खूप छान दिसतोयस. अरे आज तुझ्याकडे बघून पटतंय की पूर्वी हे देशमुख लोक सरदार होते. उगाच बोलतेय मी, माझीच नजर लागेल तुला. असं काय तू? पंकज इकडे हे बघ, आता सगळी आपली लोक पण यायला लागतील. हं, तू इतर पाहुण्यांपेक्षा आपल्या घरच्या लोकांकडे लक्ष दे, केटरर्स कडे लक्ष दे, समजला? चल छान दिसतोस. वा नवरदेव. काय दिसतोय की नाही माझा मुलगा, एकदम राजपुत्रासारखा. वेलकम टू ग्रेट आश्रम. आता तुला खरं पुरुषाचं दुःख कळेल. लग्न हे दोन व्यक्तींचं असतं,
मग दुःखही समानच असेल ना? तू बापापेक्षा फारच सरळ मार्ग आहेस, पण कळेल, हळूहळू कळेल तुला. मग तूच म्हणशील का लग्न केलं म्हणून. खरंच का करू मी हे लग्न? तुम्हीच सांगा. प्रत्येकाला असं वाटतं की मी हे सण का करावं, समोरच्याला पण दुःख काय कळायला पाहिजे. तुला एक गंमत सांगतो. माझ्या मित्रानं एकदा मला विचारलं की लग्नाच्या आधी तू काय करायचं, तर मी म्हणलं की मन मानेल ते करत होतो. मग लग्नानंतर काय करायला लागलास, मी त्याला म्हणालो, म्हणलं मन मारून आता सगळ्या गोष्टी करायला लागलोय. इतकी पुरुषी जोक्स कसं मारता हो तुम्ही? डॅड, कसं काय जमतं तुम्हाला? जमेल जमेल, लग्न झालं की तुला कळेल कसं जमतं ते. पण मजा असते लग्न म्हणजे. काय मालती, बरोबर ना? फारच खुश दिसताय तुम्ही आज. अरे माझ्या मुलाचं लग्न आहे, बाप खुश असणारच. तू खुश नाहीस लग्न आहे म्हणून? डज इट मॅटर डॅड? समजा मी देवेनेऐवजी एका गरीब मुलीशी लग्न केलं असतं, तर तुम्ही खुश झाला असता? इतक्या थाटामाटात माझं लग्न लावलं असतं तुम्ही. पण झालं का? देवानीशी लग्न करतोस ना तू, मग मला खात्री आहे तू तुझ्या लग्नापायी घरच्यांना खाली मान घालायला लावणार नाहीस. घरच्यांना दुखून तू काय करणार नाहीस. आय नो. नमस्कार दादा, नमस्कार. देवेनी, बरं झालं तू आलीस. माझा फोन देतेस का? गेले 2 दिवस झाले तुझ्याकडे. आत्ता कशाला हवंय तुला? एवढं कोणाशी अगदी अर्जंटली बोलायचं आहे? मी तुझ्या समोरच आहे ना. अगं पण नो, हनीमून झाल्याशिवाय मी तुला आता तुझा फोन देणारच नाहीये शौना. व्हॉट या, तू ऑलरेडी नवरा असल्यासारखं वागायला लागलायस. इतकी नटून आलीये मी, साधं कौतुक सुद्धा केलं नाहीस. कशी दिसते मी सांग ना. खूप खुश. एखादा आवडीचा ड्रेस मिळाला की खुश होतेस ना, तसं. रिअली? अरे सुमनताई, आवर की पटापट. गजा किती वाजलं रे? माझ्याकडे कुठला आलंय घड्या, पण मंजुताईच्या लग्नाचा मुहूर्त जवळ आला समोर. आपण काय करू ना, आपण इमॅजिन करू मंजुताई कुमारदाजींना हार घालत आहे आणि कुमारदाजींचे दोस्त त्याला वर उतरून धरत आहे. लागला असेल ना लग्न आतापर्यंत? काय रे, भेटली का मंजू? नाही ना, तिथं पण नाही ती. नाही? अशी कशी कुठे गेली असं? काय ग, कुठं होतीस तू? आणि मंजी कुठे? मी इथेच होती की आता. रडत होती. रडत होती? तुम्ही असे बघत काय बसलायत? जा ना, शोधा जा तिला. ए चल ना. मम्मी, काय रे? मला हे लग्न करायचं नाहीये म्हणून मी निघून जात आहे. काय झालं? काय ते कपडे, काय ते दागिने, शी, नुसता गोरा रंग. बरं झालं भेटलास. वासंती कुठे आहे रे? मला फार आठवण येते बघ तिची. बोलव ना रे तिला. सांग ना.
अरे बायको आहे ना ती तुझी, मग तुला नाही माहिती ती कुठे आहे ती? आणि त्या पांढऱ्या पालीला काय घेऊन आलास? शी, वासंतीला बोलव जा. बोलव आधी तिला. जीजी तू काही खाल्लंयस का? चल चल आपण काहीतरी खाऊन घेऊया. चल. हो हो चल. हाय मग स्कॉलर, खुश दिसतोयस. मस्त लग्नाच्या मूडमध्ये एन्जॉय करताना दिसतोयस. नाही बरोबर आहे, इतकी वर्ष वेट केल्यानंतर फायनली तुझं लग्न होतंय. हेच हवं होतं ना तुला. जिससे प्यार किया उसी से शादी करने के लिए नसीब लगता है यार. तू चेष्टा करतेस का माझी? तुला सगळं माहिती आहे. स्कॉलर, देशमुखांच्या एसी गाडीतून फिरून तुझा सगळा चार्म निघून गेलाय. फायटिंग स्पिरिट उरलंच नाही यार तुझ्यात. तुला वाहन बदलायची गरज आहे. मी आज बाईक आणली, पटकन चटकायला बरी पडते ना. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.